चांदूर बाजार येथील आनंद सभागृह येथून प्रहारनं पहिल्यांदा रक्तदान करून आपल्या सेवा कार्याची सुरुवात केली आणि आज लाखो रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी प्रहारच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं केलेली धडपड सर्वांनी याची डोळा बघितली आहे. ज्या कार्यकर्त्यांनी हजारो रक्तदान शिबिरे आयोजित केली, ज्यांनी अनेक रुग्णांचे प्राण वाचवले, आज त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान शिबिर आयोजित करणे वेदनादायी आहे. मात्र त्यांच्या आणि प्रहारच्या या सेवेचा वारसा मात्र निरंतर सुरू राहणार यात मात्र तिळमात्र शंका नाही, असे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा माजी आमदार बच्चू कडू यांनी आनंद सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात केले. प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीनं प्रहारचे दिवंगत कार्यकर्ते स्वर्गीय ऋषभ गावंडे व स्वर्गीय सोपान कोरडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज म्हणजेच 9 डिसेंबर रोजी आनंद सभागृह चांदूर बाजार येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बच्चू कडू बोलत होते. 316 कार्यकर्त्यांनी या शिबिरात रक्तदान करून प्रहारच्या दिवंगत सेवकांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रहार हा कुणा नेत्याचा पक्ष नाही, तर तो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. प्रहारचा कार्यकर्ता जोपर्यंत सेवेचा झेंडा घेऊन गोरगरीब, वंचित, दिव्यांग, कामगार आणि शेतकरी बांधवांसाठी काम करेल, तोपर्यंत बच्चू कडू कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून तेवढ्याच ताकदीने काम करेल. त्यामुळे आपण निवडणूक हरलो काय आणि जिंकलो काय, याचा आपल्याला आणि आपल्या कार्यकर्त्यांना कधीच फरक पडला नाही. आम्ही काही नसताना सुद्धा जनतेचे काम प्राधान्याने केले आणि आजही आम्ही तेवढ्याच निष्ठेने जनतेची कामे करणार, कारण सेवाभाव आमच्या रक्तात आहे, असे बच्चू कडू यावेळी म्हणाले. प्रहारचे कार्यकर्ते स्वर्गीय ऋषभ गावंडे व स्वर्गीय सोपान कोरडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तसेच त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या कार्यक्रमाचं आनंद सभागृह येथे आयोजन करण्यात आलं होतं. बच्चू कडू यांनी दोन्ही कार्यकर्त्यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने सुद्धा श्रद्धांजली अर्पण करून दिवंगत कार्यकर्त्यांच्या आठवणींना व त्यांच्या कार्याला उजाळा दिला. संत गाडगेबाबा रक्तपेढी बडनेरा यांच्या वतीने रक्त संकलन करण्यात आलं. यावेळी असंख्य कार्यकर्ते व नागरिक या श्रद्धांजली कार्यक्रमाला उपस्थित होते. श्रद्धांजली सभेत बच्चू कडू आपल्या कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत असताना अनेक कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी बच्चू कडू सुद्धा भावूक झाले होते. प्रहारनं आतापर्यंत मोठ्या 27 रक्ततुला घेतलेल्या आहेत. प्रहारचा स्वतःचा 300 बॉटल रक्तदान केल्याचा रेकॉर्ड आहे. याशिवाय अण्णा हजारे, गोरा खैरनार, शहीदांच्या पत्नी, शहीदांच्या मातापिता व बच्चू कडू यांची सुद्धा रक्ततुला केल्याचा प्रहारचा रेकॉर्ड आहे. जनमत लाईव्ह करता चांदूर बाजारहून मयूर खापर यांची रिपोर्ट.